तर फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत डेंटल इम्प्लांट्स विषयी. तर फ्रेंड्स, तुम्ही कधी ऐकले आहे का काय आहेत इम्प्लांट्स? किंवा आजकाल सर्वत्र खूप ठिकाणी इम्प्लांट्स विषयी माहिती मिळत असते. पण नक्की कुठली इन्फॉर्मेशन घ्यावी, कुठली माहिती घ्यावी आणि कुठली सोडून द्यावी हे खूप जणांना कळत नाही. कारण गुगलमुळे आजकाल माहितीचा एवढा खजाना सर्वांसमोर उघडा झालेला आहे की कुठली माहिती घ्यावी हेच आपल्याला समजत नाही. तर फ्रेंड्स, आपण आता सुरुवात करूया डेंटल इम्प्लांट्स विषयी. तर काय आहेत इम्प्लांट्स? तर इम्प्लांट्स हे दातात घालण्यासाठी बनवलेली मुळं असतात. म्हणजेच ते एका धातूपासून बनवलेले असते. तर कुठले आहे हे धातू? तर आपण जाणून घेऊया या धातूविषयी. तर आपल्याला मुळात वेगवेगळे धातू हे माहीतच असतात. तर तर फ्रेंड्स, इम्प्लांट्स हे टायटेनियम धातूपासून बनवलेले आहेत. टायटेनियम धातू हे बायोकम्पॅटिबल आहे. म्हणजे की ते शरीराच्या आपल्या कुठल्याही अवयवांसोबत लवकर मिसळून जाणारे किंवा त्याच्याशी लवकर जुळवून घेणारे असे आहे. तर फ्रेंड्स, टायटेनियम धातूमुळे इम्प्लांट बनवल्यामुळे आपल्या शरीराला ते एक्सेप्ट करायची म्हणजे ते अंगीकृत करायची वेळ ही लागत नाही. थोड्या वेळातच आपण इम्प्लांट्स विषयी चांगले अंगीकृत होऊन जातो. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्यांना किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाला जर एखादा दात नसेल किंवा एकापेक्षा जास्त दात नसतील किंवा वयस्करपणामुळे वय वाढल्यामुळे सुद्धा जर दाताची हाडं किंवा दाताचा काही भाग कमकुवत झाला असेल आणि दात गळून पडले असतील किंवा काही कारणास्तव दात हे काढावे लागले असतील, तर फ्रेंड्स, निश्चितच त्या जागी तुम्ही अगदी बिनदिक्कतपणे इम्प्लांट्स हे लावून घेऊ शकता. तर फ्रेंड्स, इम्प्लांट्स हे तुम्हाला अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देतात. कारण ते व्यवस्थितपणे आपल्या मुखामध्ये किंवा आपल्या तोंडामध्ये जुळवून घेतात. तर फ्रेंड्स, काय आहेत इम्प्लांट्स हे आपण आज जाणून घेतो. इम्प्लांट्स करताना खूप जणांचा प्रश्न असतो. खूप पेशंट येऊन आम्हा डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर, तुम्ही इम्प्लांट्स तर लावून देणार आहात, पण इम्प्लांट्स जर आम्ही बाहेरच्या देशात गेलो किंवा कुठल्या देशातून जर परत भारतात वास्तव्यास येत असलो किंवा फिरायला जाणार असलो, तरीही मेटल डिटेक्टरमध्ये जे एअरपोर्टवर चेक केला जातो त्या चेकमध्ये जर इम्प्लांट्ससाठी मेटल डिटेक्टर वाजला तर मग आम्हाला तिकडे दोषी ठरवले जाईल का, आम्हाला आरोपी ठरवले जाईल का? तर फ्रेंड्स, तसे नसते. ती टेस्ट सुद्धा इम्प्लांट्स लगेच पास करतात, कारण ते टायटेनियम धातूपासून बनलेले असतात. तर याची काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही, काही आवश्यकता नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही बिनदिक्कतपणे इम्प्लांट्स करून घेऊ शकता आणि इम्प्लांट्स घेताना कुठली काळजी घ्यावी हे सुद्धा आपण इथे नमूद करत आहोत. तर फ्रेंड्स, इम्प्लांट्स करताना तुम्हाला काही विशिष्ट ठराविक टेस्ट ह्या करून घ्याव्या लागतात, त्या आपण इथे देतच आहोत. आणि त्यासोबतच वेगवेगळी माहिती सुद्धा आपण इथे देत आहोत की कोणी इम्प्लांट्स करू नये, त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ देखील बनवणार आहोत. तर फ्रेंड्स, अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची म्हणजे दात पडला असेल तेव्हापासून लवकरात लवकर जर तुम्ही इम्प्लांट्स बसवून घेतले तर तुम्हाला बाजूचा दात हलण्याची किंवा बाजूचा दात जास्त वाकून सरकण्याची शक्यता ही कमी करता येईल आणि त्यामुळे तुमच्या पूर्ण तोंडाचे आणि दातांचे आरोग्य हे चांगलेच राहण्यास मदत होणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही इम्प्लांट्स करून घेताना आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे किंवा आपल्या जवळच्या इम्प्लांटॉलॉजिस्टकडे जाऊन माहिती घेऊन व्यवस्थितपणे चर्चा करून व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला इम्प्लांटमुळे कुठलीही सूज किंवा कुठलाही जंतू संसर्ग किंवा त्यामुळे निर्माण होणारी आपत्ती ही टाळता येणार आहे. तर फ्रेंड्स, हे झाले इम्प्लांट्स विषयी. अजून माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ नियमितपणे बघत राहा आणि नक्कीच तुम्ही जर इम्प्लांट बसवत असाल तर हा आपला व्हिडिओ आपल्या आप्तजनांना आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, अशी मी आशा करते. धन्यवाद.